सिटी न्यूज वसा जनसेवेचा। प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून अत्यंत सुरक्षितरित्या सरकारी सेवेतून निघून गेलेले महाभ्रष्टाचारी माजी रोकपाल पीके माळी सध्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाला हवे आहेत। मात्र माळी हे सातत्याने रुग्णालय प्रशासनाला हुलकावण्यात देत आहेत। अशा स्थितीमध्ये पोलीस विभागाला नाहक ओढण्याचं काम जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केल्याचं दिसतंय। जर खरंच माळी यांच्यावर दबाव आणणे अनिवार्य आहे तर त्यांच्या पेन्शन संबंधी कारवाई का केली जात नाही असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे। जिल्हा रुग्णालयाच्या विद्यमान प्रशासन केवळ वेळ काढू धोरण तर अवलंबत नाही ना, अशी शंका आता बळावत चालली आहे। जिल्हा रुग्णालयातील माजी रोकपाल पीके माळी यांनी आपल्या कार्यकाळात रुग्णालयाच्या कॅशबुकात मोठ्या प्रमाणात खाडाखोड करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला असल्याचे आता कागदोपत्री पुराव्यांवरून स्पष्ट झालेले आहे। विशेष म्हणजे माळी यांच्या या भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक पंडित आणि तडस हे देखील बरबटलेले आहेत हे स्पष्ट आहे। रोकपाल पीके माळी हे कॅशबुकात खाडाखोड करीत राहिला आणि त्या भ्रष्टाचाराच्या वर्षावात सर्वच अधिकारी तत्कालीन विविध जिल्हा शल्यचिकित्सक देखील चिंब भिजत राहिले। सामुदायिक पद्धतीने झालेल्या या भ्रष्टाचारात तेव्हा सर्वांनीच आपले खिसे गरम करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। विशेष म्हणजे एवढा भ्रष्टाचार करून देखील रोकपाल माळी हे जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजातून अगदी सुमडीतून निघून गेलेत। येथून त्यांची क्षयरोग रुग्णालयामध्ये बदली झाली, तेथून ते सेवानिवृत्त देखील झाले। मुळातच एवढा भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्याला त्यांच्या सेवा काळातील सर्व ड्यूज क्लिअर करून देण्यात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। निश्चितच ही बाब देवाणघेवाण करून झालेली असल्याची दाट शक्यता आहे। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने जेव्हा जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड सुरू केला तेव्हा सर्वच अधिकाऱ्यांची कृष्णकृत्ये उघड झाली। तत्कालीन रोकपाल पीके माळी यांनी आपला पदभार सोडताना आपला भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी अनेक कागदपत्रे गहाळ केली। त्यांच्या कार्यकाळातील हिशेबाची अनेक कागदपत्रे आज उपलब्धच दिसून येत नाहीत। त्यांनी विद्यमान रोकपाल लाकडे यांच्याकडे पदभार देताना परिपूर्ण पदभार आणि संपूर्ण माहिती दिलीच नाही। लाकडे नामक महाठग देखील आज स्वतःला सत्यवादी राजा हरिश्चंद्राच्या वंशावळातील दाखवण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांचे देखील हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत यात काहीच दुमत नाही। कारण लाकडे यांनी पदभार घेताना त्यात अनेक प्रकारच्या त्रुटींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले। कदाचित बहुचर्चित पीके माळी यांनी जे काही भ्रष्टाचाराचे श्रीखंड खाल्ले ती संधी आता आपल्याला मिळणार असल्याचा भास त्यांना झाला असावा। सिटी न्यूज दैनिक जनसंचालनने या भ्रष्टाचारासंबंधी माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा लाकडे स्वतःला अगदीच प्रामाणिक आणि निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न करीत होते। मात्र लाकडे हे पदभार स्वीकारताना काही अज्ञानी अजिबात नव्हते। त्यांनी तो मुकाटपणे स्वीकारला। जेव्हा आता हिशेब देण्याची वेळ आली तेव्हा लाकडे आता माळींकडे बोट दाखवून रडीचा डाव खेळत आहेत। हाच डाव पुढे रेटण्यासाठी मग विद्यमान जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलीस विभागाला यात नाहक खेचण्याचा प्रयत्न केला। शहर पोलीस स्टेशनला रुग्णालय प्रशासनाने पत्र देऊन माळी यांना हजर करण्यास विनंती केली, परंतु मुळात आज माळी यांच्यावर रुग्णालय प्रशासनाने कोणतीही FIR केली नाही। मग माळी यांना हजर करण्यास रुग्णालय प्रशासन कोणत्या तोंडाने सांगत आहे हा खरा प्रश्न आहे। वारंवार सांगून देखील माळी जर रुग्णालयात हिशेब देण्यासाठी हजर होत नसतील तर एक बाब सिद्ध आहे की माळी यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे। तसेच संपूर्ण पदभारामुळे आज लाकडे हे अडचणीत आलेले आहेत। या स्थितीमध्ये माळी यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी लाकडे स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून FIR दाखल करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत? लाकडे हे जाणून बुजून विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कोर्टात चेंडू टाकून त्यांच्यावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना, अशी शंका आता यायला लागली आहे। हा वाद मुळात माळी आणि लाकडे यांच्यातील आहे। या स्थितीत लाकडे महाशय स्वतःला नामनिराळे ठेवण्याचे काम करीत आहेत। त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी खरं तर यात आता पुढाकार घेऊन या दोघांनाही एका ठिकाणी आणणे गरजेचं आहे। तिकडे माळी एवढा भ्रष्टाचार करून हात पुसून निघून गेलेले आहेत। आज 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन देखील घेतात। जर ते रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करीत नाहीत तर त्यांची त्वरित पेन्शन थांबवण्यासंबंधी कारवाई का करीत नाही असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत। जिल्हा रुग्णालय प्रशासन या प्रकरणी कितीही ढिसाळ करीत असले तरी भ्रष्टाचार विरोधातील आपली कणखर भूमिका घेऊन दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज हे प्रकरण तडीस लावल्याशिवाय आणि भ्रष्टाचारांना गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही। सुज्ञ नागरिकांमध्ये हा प्रश्न उद्भवतो की पीके माळी यांनी रोकपाल पदाचा पदभार लाकडे यांना देताना जो अर्धवट कसा दिला? दुसरे असे की माळी यांच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयात तक्रारी झालेल्या असून त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दिलेल्या अहवालात भ्रष्टाचाराचा आरोप असून आणि ती माहिती सामान्य रुग्ण
रुग्णालयात सर्वांना माहिती असून लाकडे हे त्यावेळेस झोपेत होते का? त्यांनी तरीही तो वादग्रस्त रोखपाल आणि काही काळ भांडारपाल पदभार घेतलाच कसा हा प्रश्न गटांगळ्या खात आहे. आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या खोलापर्यंत जाऊन सर्व माहिती गोळा केली असून पुढील प्रत्येक सत्रात पोस्टमार्टम करणारच आणि जोपर्यंत दोषींना गजाआड करत नाही तेपर्यंत हे सत्र थांबणार नाही. विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,